जय आदिवासी जय डोंगरे देव मंडळी, तुम्हा स्वागत मानद चॅनलवर. तुम्हाला आज पंचऱ्यागडना दर्शन आणि मोठा देवना दर्शन करायला भेटेल. तर आम्ही जा रहे ना आता पंचऱ्यागडवर पिकअप मग देखील या मस्त बटा फ्रेंड बसली नाव बठ्ठा साहित्य आवरा घ्यात. आता निघणार मस्त पैकी. आमनाच गावने एक पूजा राणी झकाकडवर देखील या. नंतर मग आम्ही सरवाडीन बाजार मग घ्याव बाजार करायला. आम्ही पोचलो आता चरणमाळ घाट. पण आता मस्त नाश्ता पाणी करी लिहायच पासी निघूस कसऱ्यागडवर 1 तास मग अजून एक स्टॉप राहील. मग तर पोचणं रातला 7 वाजता. मस्तपैकी थंडी बी मस्त वाजत होती. मग शेकोटी पेटाळी 3ला रांधाणी करता. मग कांदा टमाटा फोडाना चालू होता. मस्त बाकीना थंडी होती तर तापी. मग मस्तपैकी जेवण बिवण करीस नाही निघला देव देखाला गाव मग बठ्ठा. देखू शकता आज कितली गर्दी आहे. गड पण जावाला थोडा उच्च चढणं पड. पण चढाण करता मस्तपैकी पायतुऱ्या बनाडेल्यात. देव बघायला धावतात तर त्याला पाय पडणारा हे होतात. आम्ही जेवतात मग रस्ता एक पावरीवाला दादा होता. आम संग त्याला संग पावरी वाजाडी देखा मस्त आमचा पावरी वाजाडी देखा नेल.
मांग पक्के मावले हा कशाला दर्शन करू दे. आपले तर मग दारू विकवतात. एक स्पेशल दारूवालाची गल्ली आहे तठं देखू शकताच तुम्ही. दारू विकाना चालू बसीसनी. मग काय रातला मस्त निजी बिजीसनी पाठाला अजून उठणं बाकीनं काय नाही येलो होता. तर देव देखाला मग काय अजून जावा नव्हता एक चक्कर. मग बाकीना झोपेल होता तर बाकीना उठणं मस्तपैकी. चला मावल्या, चला मावल्या, मोठी मावली सात वाजा म्हणा आता. हा तुमका घड्या देखील तुम्हाला मोबाईल सकाळीसला घ्या मग बाकीना मित्राची आरी. तर सकाळीसला बी नाचानं चालू होता. तर रात्रभर मस्त असेच करिशने नाचानं चालू होता. मग बाकीना झोपेल होतात आणि बाकीसना मस्तपैकी उठीस नाही. मग आपण सकाळीसला उनला गड देखाला. बाकीना देखील नाही होतात बनीस नाही. रातला झोपी जायला होतात त्या मग तेच नाही सोबत मस्तपैकी सकाळीसला उनला. रातला बी खूप गर्दी होती. तर सकाळीसला गेला तर बी अजून जास्तच गर्दी होती. खूपच पाय पडणाराची गर्दी. पोट द्यायचं. लकी
बरोबर चांगली आहे तब्येत. मोबाईल पडी गेला जुन्या आवाजात. सकाळीला मस्तपैकी देवनी पाय पडशी नेऊन मग निघणाव तठनी आंघोळ करायला पंप सरोवरला जायला नाव आता मस्तपैकी तड आंघोळ करू देऊस. पंपेश्वर अंगवाला मग मस्तपैकी पंप सरोवरला पोची घ्याव. बाकीना पुढं जे गेलो होतात लोक आंघोळ बिंगोळ करीस बाकीना जावतात बाकीना आंघोळ करवतात. आम्ही तर जूनला मग आंघोळ करायला जायला नाव आता. आंघोळ होई गई मस्तपैकी कपडाला येलो होता दुसऱ्याला ड्रेस चेंज करली ना मग तयार करीशनी निघणाव तठनी आव्हा लावून नाव मोठा देवर जाणं होता. आव्हा मग बाकीना जेवणना बाजार करायला होता. मटण बिटन लिहावण होती मग मटण लिहावण करता तर थांबी गेला. सचिन काय घेत आहे आपण आता? कुकडी घेत आहे आता गडावरून फिरून आलो. एक पिंगऱ्या घेतला आहे. हे बघा देशी कुकडी घेतली इथून. हे बघा ओरिजिनल आहे. आम्हाला असे फार्म चालत नाही. बघा आम्ही गावठी मुलं मस्तपैकी आता जेवण बनवणार. हा आता मजा जायला तो मस्त गावठी कोंबडा बनाडाला. मोठा देवला पोची गेला मस्तपैकी तड गेलो होतात बाकीना अजून मोठा देवनी दर्शन करायला करता आम्ही बी गेला. मग बघू शकताच तुम्ही काय जास्त गर्दी नाही. हा शनिवार रविवारला जास्त गर्दी अशा सांगवतात तठ. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बोलायला नको. चॅनलला नाव हो जय चौरे. कोण एवढा जोर माझ्या लग्गी ना त्या आता दर्शन वी घ्या का मग जाऊसे एका ठिकाणी मस्त जागा देखीस मस्त जेवण बनाडूस जेवण करूस मग लगेच निघूस सापुताराला. आमना मावल्याचं चालू आता जेवण. मस्त कुकडी काय बनवलंय सचिन दादा? 3 कुकडा बनवलेले आहे. सगळी बिस्लरीचा पाणी आहे सगळ्यांना. हा ना सगळ्यांना बिस्लरीचा पाणी आणलेलं आहे. ओके मध्ये आहे सगळं. दिनू दादा हे आमचे प्रमुख पाहुणे. त्यांचा सत्कार करून जेवण देण्यात आलेला आहे. हा हे आमचे मिस्त्री दादा. हा हे बघा एवढे आहेत. फक्त पीस कुकड्याचे पीस द्यायचे बाकी आहेत. तरी त्याच्यासाठी तुम्ही खरा चालेल ठीक आहे बघतो.
म्युझियम आहे जाऊ तिथे म्युझियम जा काय माहिती. तर फायनली पोचे गेलो होता सापुताराला. म्युझियम मस्तपैकी आता मस्त सापुताराला मस्त फोटो वगैरे काढूस. उभा करा ना एखाद जागा. सर्वांना दाखव रे. उठा खायचं आहे का. देखू शकता तुम्ही आता फोटोशूट चालू आहे बठाचा मस्तपैकी ग्रुप में फोटो काढी राहणार सिंगल सिंगल फोटो काढ राहणार. दिलू हाय कर दिया. गिटार भी है, देख रहे ओ जयेश भाई ओके. फोटो निकालने के लिए आए 10 रुपए में गिटार भी है. आता सापुतारा सनसेट पॉइंट पाहून सनसेट देखाना पण वातावरण खराबमुळे इथला खास काय दिसाव नाही वाटी राहीना पण ते जे आता फोटो काढूस तर टाकू. चला भाई बैठाओ अपनी गैंग बैठो घोड़े पे. अरे भाई ये बहुत बोल रहा है क्या बेटे का उसका अपने आए वो भी बोल रहा है. तर आता खूपच टाईम हो गया आता अंधारा पडा म्हणून आता निघणार सापुतारा पण घर. तर देखू शकतात खूपच अंधारा पडी जायला मस्तपैकी स्वेटर वगैरे घालीस नाही बट्टा तयार मग बशी याव 6 वाजता निघणार सापुतारा पण आता कितला वाजता पोहोचचं काही सांगता येणार नाही. सापुतारा पण निघाल्यानंतर 3 तास मग पोचणं होतं शबरीधामला 9 वाजता. देखू शकतात बाकीना झोपी जायला बाकीना मोबाईल एरी जागा हत. आम्ही आता चाय प्यायला थांबलो. आमच्या साहेबांच्या रिक्वेस्ट वरून कडक चाय पिण्याचा शौक आहे साहेबांना. चहा पिवायला थांबलाव शेवटला स्टॉप पटनी. आता डायरेक्ट घर जाऊस. तर बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर कर जा.